संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याचं वातावरण चांगलंच तापलेलं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार पहिल्यांदाच बीडचा दौरा करतायत आणि अशातच भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोपांचा धमाका केला। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांनी केलेल्या विविध कामांची पोलखोल सुरेश धस यांनी केली। मुंडेंच्या पालकमंत्रीपदाच्या काळात कामं न करता बोगस बिलं काढल्याचा आरोप धस यांनी केला। महाविकास आघाडी सरकारच्या काळात परळी मतदारसंघातनं 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं काढली गेली, अशी ही टीका सुरेश धस करतात। 13/12/2021 पासून 13/12/2021 बरं का, 2021, 22 आणि 2023 जोपर्यंत सरकार होतं त्या सरकारच्या काळामध्ये मी जे आकडे सांगितले, एक पहिलं 37 कोटी 70 लाख रुपये बोगस उचलले, दुसरे 14 कोटी 46 लाख रुपये आणि 16 कोटी 20 लाख रुपये आणि 5 कोटी रुपये बर्दापूर पूसवरती, असे एकूण 73 कोटी 36 लाख रुपये बोगस बिले उचललेली आहेत। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवारांनी घ्यावा असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं। त्याबद्दल सुरेश धस काय म्हणतात याला महत्त्व नसल्याचं अजितदादांनी म्हटलं आणि अजित पवारांच्या याच टीकेबद्दल सुरेश धस यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे। सुरेश धस म्हणतायत की धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी का घ्यावा, अजित पवारांनी तो घेतला पाहिजे, त्यांनी ते मान्य केलं पाहिजे। सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही आहे। मी ह्या सरकारमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो। त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढं काम करावं, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंची पण महत्त्वाची भूमिका आहे। त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो। असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही। त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील, भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील। अजितदादा हे 7 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, माझे सुद्धा काही काळ ते नेते राहिलेले। सुरेश धस ते मला म्हणू शकतात, माझा एकेरी उल्लेख करू शकतात। त्यांचं माझ्यापेक्षा वय जास्त आहे। अजितदादाचं समथिंग 65च्या आसपास वय आहे, माझं 54च वय आहे। मी लहान माणूस आहे, त्याच्यामुळं मला एकेरी उल्लेख केला काय, अरे तुरे बोलले काय किंवा जास्त जोरात बोलले काय, त्याचं मला काही वाटत नाही। मी त्यांच्याबरोबर असताना बोललेले, मी सांगतो ना, अजितदादा रागारागात बोलतात पण नंतर मात्र प्रेम करतात, त्याच्यामुळे अडचण नाही। पण एवढं प्रेम करू नये दादांनी 63 कोटी उचलणाऱ्यांवर, अशी माझी विनंती हो। आणि संतोष